यानंतर एक मोठी बातमी बघूयात। ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आजपासून अंतरवाली सराटीच्या वेशीवरती म्हणजेच वडीगोद्रीत उपोषण करणार आहेत। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेऊन हाके उपोषणाची घोषणा करतील। सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी करू नये, बोगस नोंदीद्वारे देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र तत्काळ रद्द करा, अशा विविध मागण्यांसह हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसणार आहेत। त्यामुळे अंतरवालीच्या वेशीवरती याआधी मंगेश ससाणे यांचं देखील उपोषण सुरू असून आता ओबीसी समाजाची 2 उपोषणं सुरू होणार असल्यामुळे प्रशासनाचा ताण वाढलाय। आता पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या। वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्कारानं गौरव करण्यात आला। पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्र यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं पीएम आशा योजनेसाठी 35,000 कोटी रुपये मंजूर केले। देशातील शेतकरी बंधू भगिनींना परवडणाऱ्या दरात खतांचा सतत पुरवठा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। या निर्णयामुळे कडधान्य आणि तेलबिया पिकांची किमान आधारभूत किंमत ठरेल। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री स्वीकृतीला चांगला प्रतिसाद मिळालाय। मुदत संपुष्टात येण्यासाठी काही तास शिल्लक असताना 1 लाखाहून अधिक इच्छुकांनी अर्ज सादर केलेत। यापैकी 79,000हून अधिक इच्छुकांनी अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केलेत। मुंब्र्यामध्ये ईद निमित्तानं आयोजित मिरवणुकीमध्ये पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवल्याचं समोर आलं, त्यामुळे मुंब्र्यात नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। गणपती विसर्जनादरम्यान राज्यामध्ये विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला। यात उत्तर महाराष्ट्रातील 9, विदर्भातील 7 तर विरारमधील 1चा मृत्यू झालाय। धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गणपती विसर्जन मिरवणुकीत चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर गर्दीत शिरला। यामुळे झालेल्या अपघातात 3 बालकांसह 1 तरुणीचा मृत्यू झाला। साखर कारखान्यांनी आता मळीपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मिती करण्याबाबतचा सल्ला साखर आयुक्तालयानं राज्यातल्या कारखान्यांना दिलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात प्रेसमड किंवा प्रेस केक म्हणजेच मळीपासून बायोगॅसची निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे। गणेशोत्सव संपल्यानंतर पालिकेनं स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। संपूर्ण मुंबईतील जाहिरात फलक हटवण्याची मोहीम हाती घेण्यात आली। अनंत चतुर्दशीनंतर 24 तासात पालिकेच्या परवाना विभागाकडून 14,000हून अधिक जाहिरात फलक, कमानी आणि झेंडे हटवण्यात आले। यंदा गणेशोत्सवात सुमारे 550 मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आलं आणि या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची कार्यवाही महानगरपालिकेनं सुरू केली आहे। विसर्जनानंतर विविध चौपाटी आणि समुद्रकिनाऱ्यांवरती स्वच्छता मोहीम राबवून 363 मेट्रिक टन घनकचरा संकलित करण्यात आला। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लालबागमधील गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाट होता। गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मौल्यवान दागिने आणि मोबाईल चोरल्याच्या घटना घडल्या आहेत। प्राप्त तक्रारींनुसार सुमारे 7 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला। पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस सुरक्षेसाठी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांचा बंद करण्यात आला होता। मात्र हा किल्ला आता 2 ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे। वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीतील प्रवेश 5 सप्टेंबर रोजी संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचं वेळापत्रक वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलंय। त्यामुळे एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रवेश फेरीला 26 सप्टेंबरपासून सुरुवात होईल। राज्यात आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांना 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार आहे। पहिली गुणवत्ता यादी 26 सप्टेंबरला जाहीर होईल। नाशिकमध्ये मूर्ती संकलनात यंदा देखील वाढ झाली आहे। महानगरपालिकेनं राबवलेल्या उपक्रमात शहरामध्ये 2,05,854 मूर्तींचं संकलन करण्यात आलं। तसंच सुमारे 175 मेट्रिक टन निर्माल्य संकलन करण्यात आल्याचं महापालिकेनं म्हटलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्ती संकलनात 5,500पेक्षा जास्तीनं वाढ झाली आहे।
आणखी एक मोठी बातमी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. सगळे सोयरे शब्दाच्या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा, या प्रमुख मागणीसाठी जरांगे यांचं 6व्यांदा उपोषण सुरू आहे. 2-4 दिवसात सरकारनं आमचा प्रश्न मार्गी लावावा, नसता फडणवीसांचे सगळे गणित फेल करणार आणि मग आमच्या नावानं बोंबलत बसू नका, असा थेट इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय. अंबडचे तहसीलदार सोडले तर अद्याप सरकारचा प्रतिनिधी जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेला नाही. अजित पवारांच्या निवासस्थानी आमदारांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र काही आमदार बैठकीला अनुपस्थित होते. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून 70पेक्षा जास्त जागांवर दावा केला जाणार आहे. विद्यमान आमदारांपैकी कुणाचंही तिकीट कापलं जाणार नाही, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं उत्तर भारतीयांना साथ घातली. केंद्रात आपलं सरकार आहे, त्यामुळे तुम्हाला न्याय मिळेल, असं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी उत्तर भारतीय बांधवांना केलं. एक देश एक निवडणूक हे सगळं ठीक आहे, आधी राज्यातल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसानं जायचं कोणाकडे, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी केंद्र सरकारला टोला लगावला. पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात वन नेशन वन इलेक्शनचा समावेश केला होता. दरम्यान सरकारनं 100 दिवसात वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्र सरकारचं कौतुक केलं. बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीसाठी निफाड आणि चांदवड या 2 मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केलेत. निफाडमधून गुरुदेव कांदे यांचं तर चांदवडमधून गणेश निंबाळकरांचं नाव घोषित करण्यात आलंय. बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी कार्यालयावरील भाजपचा बोर्ड हटवला. विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं लक्ष्मण पवारांनी जाहीर केलं, त्यानंतर त्यांनी हा बॅनर हटवलाय. जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यात कपाशी पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले, अशातच पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कपाशीचं पीक सुकू लागलंय. नांदेड जिल्ह्यातील शिवणी जिल्हा परिषद शाळेत 2 शिक्षकांचं समायोजन झालं, मात्र अद्याप या दोन्ही शिक्षकांना नियुक्ती मिळालेली नाही. या शिक्षकांची तत्काळ नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवली. अकोल्यातील